श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? मी तर आज खूपच घाईत आहे, कारण आज माझे मुले लईच लवकर उठले आहेत. माझ्यासोबतच नेहमीप्रमाणे मी त्यांना फ्रेश करून खेळायला सांगितले. नंतर मी गेले माझ्या किचनच्या कामाकडे. आज लाडोबांच्या पप्पासाठी नाश्त्यासाठी काहीतरी खास बनवायचा प्रयत्न करत होते. आज मी बनवत होते सगळ्यांचे आवडते सँडविच. त्यासाठी मी इथे सगळ्यात आधी बटाटे उकडायला ठेवले होते. त्यानंतर चिवसाठी छान असं इंद्रायणी तांदूळचा मऊसूद डाळ भात पण शिजायला ठेवली, कारण नंतर चिवतायला खूपच भूक लागते. बटाटे छान असे उकडून झाल्यानंतर मी सँडविचसाठी एकदमच चमचमीत अशी चवदार बटाट्याचे सारण बनवले. याचा सुवास तर एकदम असा चमचमीत येत होता. आहा हा, एकदम टेस्टी. छान असं सँडविच शेकून घेतलं, त्यावर असं तूप लावलं. ते सगळं झाल्यानंतर मी लाडोबाच्या बाबाला आणि लाडोबाला हे गरमागरम सँडविच आणि एक ग्लास दूध असं एकदम हेल्दी आणि पोटभरीचा नाश्ता करून लाडोबाचे बाबा ऑफिसला निघाले. बाबा ऑफिसला निघाले की दोघे बहीण भाऊ किती नाराज होतात. त्यांना बाबाशिवाय करमतच नाही ना. बाबांना असं बाय बाय करायला ते रोज असं बाल्कनीमध्ये येऊन उभा असतात. बाबा पण त्यांना गाडीवरून जात बाय असं करून जातात. दुपारची कामं आणि मुलांची छोटीशी झोप झाल्यानंतर जेव्हा आमची सगळ्यात आवडती संध्याकाळ उजाडली, नंतर आम्ही सगळेजण बिल्डिंगच्या खाली खेळण्यासाठी गेलो. आमच्या लाडोबाला आणि चिवताईला घराबाहेर मोकळ्या हवेत खेळायला खूपच जास्त आवडतं. बाहेर मस्त असं थंडगार आणि छान वातावरण झालेलं होतं. मुलं मनसोक्त खेळले आणि आम्ही त्यांच्यासोबत खेळून मस्तपैकी घरी आलो. बघा आमची सन्मयी कशी खेळत आहे बॉलसोबत. तिला असं हवेशीर खेळायला खूपच आवडतं. लहान मुले घरात असं बसून बसून खूपच कंटाळतात, त्यामुळे त्यांना असं बाहेर घेऊन जात असते. थोड्याच वेळात आशूचे बाबा देखील ऑफिसमधून घरी आले. त्यांनी आमच्यासाठी संभाजीनगरमधील एकदम फेमस अशी भल्ला चाट घेऊन आले. सकाळी सँडविच आणि संध्याकाळी असा भल्ला चाट खाऊन दिवस असा कारणी लागला. तर फ्रेंड्स, आजचा आमचा असा टेस्टीचा व्लॉग कसा वाटला तर हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स. काळजी घ्या.